हाय फॅमिली, आता आम्ही चाललोय गावाला, बिजापूरला लग्नाला. बिचारीवर तिथं आता आम्ही आता कोयना घाटात आहे. हे बघा कोयना घाटाचा व्ह्यू. हां, आता आम्ही निघालोय सकाळी सकाळी 11 वाजता. आता मस्तपैकी आता घाट चढतोय. आता रस्ता तर एकदम आता खराब आहे. हा कोयना घाटाचा रस्ता बघा, एकदम खड्डा पडलेले आहे सगळे. हे आमचे सगळे भाऊ, हा छोटा भाऊ, हे आमचे सगळं फॅमिली, सगळं चाललोय आता. आता रस्ता एकदम खराब आहे. यूट्यूबला माझे व्हिडिओ टाकले आता, तुम्ही बघा. आता कोयना घाटाचा रस्ता 1 नंबर खराब आहे. कोयना घाटात रस्ता लोक बनवतात, 2-3 महिन्यांनी खराब होऊन जातो रस्ता. एवढं खराब बनवतात ना, काही फायदा नाही त्या रस्त्याचा. फक्त पैसा काढतात, काम काय करत नाही, काय नाही. हा बघा, ते बिचारे ट्रकवाल्यांचं हाल होतो त्या रस्त्यामुळं. हे बघा, हे असं रस्ता आहे. आता आमचं शिंदे साहेबाचं सरकार आलेलं आहे. आता सरकार आलं म्हणजे आमचं आता काम व्हायला पाहिजे. शिंदे साहेब आमचे, मग नंतर आमचा देवेंद्र फडणवीस साहेब, नंतर आमचा अजितदादा पवार, यांना मी सगळ्यांना विनंती करतो की आमचे रस्ता सगळं सुरळीत करून द्या. कोयना घाट आमचा पहिला सुधारून द्या. अगं चावळ ओढी महत्व. मी सगळ्यांना विनंती करतो. आता आम्ही निघालोय. रस्ता तर लई खराब आहे. आता कोयना घाटाचा व्ह्यू बघायचा तर या कोकणात तुम्ही कधीतरी फॅमिली. हे बघा, 1 नंबर व्ह्यू आहे कोयना घाटाचा. कधी पण या तुम्ही भेटायला. सोलापूर मी उतरायचे गंडीची बोलरी. आता जरा मुलाची झाली आहे. कधी तुम्ही आलात ना कोयना घाटात पावसाळ्यात या, 1 नंबर व्ह्यू असतो. धबधबा तुम्हाला बघायला भेटेल. इथला व्ह्यू 1 नंबर असतो कोयना घाटाचा. हे सगळं सह्याद्री पर्वत आहे इथे. 1 नंबर आहे व्ह्यू कोयना घाटात. कधी पण या, मोठा आहे.